येऊ देत सगळे. तोपर्यंत एक क्वेश्चन देऊ का? थांबा, येऊ देत सगळं मग देतो. क्वेश्चन बनवतो मी, तोपर्यंत त्या येतील तोपर्यंत सगळ्याला. एक मिनिट. ठीक आहे. सगळे आलेत का रे? 11 जण. कोण राहिले यायचं? पुष्पदंत आला, अरुष आला, योगंधर आला, अर्जुन, मयुरेश, यशराज आलाय का रे? आलाय. श्रावणी आली आहे, सार्थक आला. राहिलंय कोण मग तुमच्यातलं? हर्ष, अरुष आलाय. ठीक आहे, स्टार्ट करू मग आपण. ठीक आहे, एकदा बघा रे या डायग्राम कडे. कुठली मिरर आहे बाळांनो? कॉन्केव. कॉन्केव मिरर आहे. हे आर म्हणजे काय असते? रेडियस ऑफ कर्वेचर. ह्याच्यावरून काय काढू शकतो आपण? फोकल लेंथ. फोकल लेंथ 30. साइन कन्व्हेन्शन जर मी वापरलं तर हे साइन काय असेल याचं? मायनस. का? ह्याच्यासाठी फरकच पडत नाही रे. ऑब्जेक्ट कुठं आहे काय? काल आपण बघितलंय, कॉन्केव म्हणलं की मायनस फोकल लेंथ आली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला इमॅजिन झालंय का रे? तुम्हाला असा क्वेश्चन असा आहे की इमेज, वेअर द इमेज विल बी फॉर्म. म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची सांगा भाऊ? पीची. ठीक आहे, आपल्याला यू दिलाय का मग त्यांनी? हा, हो सर. त्याची साइन काय घ्यायची रे? प्लस का मायनस? मायनस. सगळ्यांना इमॅजिन झाले का? रे माझे ह्याच्याकडून जाणार आहेत अशी, मग खालची दिशा प्लस येणार आणि वरची दिशा मायनस येणार. इथं माझा पोल आहे, हा डिस्टन्स मेजर करण्यासाठी मला वर जायचं आहे. कुठल्या दिशेकडे? निगेटिव्ह दिशेकडे. त्यामुळे हे मायनस असणार. आन्सर काढता येईल सगळ्यांना? हो सर. आले आन्सर कदाचित. गुड. कसं काढलंय? आता अथर्व मला हे कर, एक्सप्लेनेशन सेंड कर. एक मिनिट पोरांनो, तुम्हाला सगळ्यांना खरंच कळालं प्लस मायनस कसं घ्यायचं इथं? काय मिरर कशी ठेवली आहे त्याच्यावरनं कन्फ्यूज झालाय? समजलं ना सगळ्यांना? हो सर. हो सर. करा, ट्राय करा. चला,
आले की रे तुम्हाला? अर्जुन एकदा चेक कर आन्सर. थोडंसं चुकलंय तुझं. व्ही ची व्हॅल्यू कशी काढतो रे आपण? व्ही इज इक्वल टू यू एफ अपॉन यू मायनस एफ, बरोबर का? मग यू किती पुट करणार तिथं? -30. आणि हे किती आहे? हे पण -30. गट गट अपॉन हे किती येणार? -30 मायनस ऑफ -30. मला कोण सांगेल का रे डिनॉमिनेटरला व्हॅल्यू काय बनेल याची? 0. 0. अरे एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना कळलंय काय करतोय मी ते? हो सर. 900 अपॉन 0 आणि एनिथिंग अपॉन 0 काय असतं बाळांनो? इनफायनाइट. Infinity. फायनाइट. नेक्स्ट टाइम हा क्वेश्चन सोडवायचा नाही, ओरली सांगता आला पाहिजे. मी तुम्हाला शिकवलंय की नाही, फोकसवर जर असेल ऑब्जेक्ट तर इमेज कुठं बनते? इन्फिनिटीवर. किंवा इन्फिनिटीवर जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज कुठं बनते? फोकसवर. तुम्हाला कळलंय का? हो सर. ठीक आहे. जर मी समजा इथं म्हटलं असतं हा डिस्टन्स 60 सेंटीमीटर आहे, तर कोण सांगेल का मला ऑब्जेक्ट इमेज कुठं बनली असती? 60 सेंटीमीटरवर. 60 वर, कारण सेंटर ऑफ कर्वेचरवर असते की नाही ती? एक मिनिट, सगळ्यांना येतंय हे का अवघड वाट लागलंय? जमतंय ना? एकच क्वेश्चन घेतला मी अशा ह्या टाईपचा. म्हणजे तुम्हाला आता साइन कन्व्हेन्शन, पहिली तुम्हाला गोष्ट यात काय आली पाहिजे? साइन कन्व्हेन्शन, प्लस मायनस कसं पकडायचं. त्यानंतर मग मिरर फॉर्म्युला वापरायचा आहे. आता कुणाकुणाला ही शॉर्टकट ट्रिक नसेल आठवत, ठीक आहे, तुम्ही ही वापरू शकता. 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. ठीक आहे, तुम्हाला जर शॉर्टकट आवडत नसेल हा, काही प्रॉब्लेम नाही. मग 1/v, मग इथं यूच्या जागेला तुम्ही -30 पुट केल्यावर -1/30 होईल आणि इकडे किती येणार आहे? -1/30 होईल. तुम्ही जर बघितला हा नंबर आणि हा नंबर सेम आहे, यांचे सबट्रॅक्शन 0 होणार. सो 1/v विल बी इक्वल टू 0. म्हणजे v किती असला पाहिजे त्यावेळी? इनफायनाइट. अरे बरोबर ना? एक केक खूप जणांच्यात वाटला, प्रत्येकाला काहीच नाही मिळाला. अरे बोला. हो सर. एक्झॅक्टली हो, क्लिअर sir. आहे सगळ्यांना? 100% हे? ओके. येस सर. 60 ठेवल्यावर -60 येतं का? 60 -60 येतं, पण मायनस म्हणजे काय आपल्या दृष्टीने? उलटच ना, वरच तिथंच. यू -60 पुट करायचं सार्थक, जरी तर 60 असतं तर. हो सर. ओके, हे सगळ्यांना कळलंय काय? हो, sir. अजून एक देऊ का रे क्वेश्चन? एक छोटासा लॉजिक वापरून सोडवाल का? हो सर. हे बघा, हो, sir. समजा एक कॉन्व्हेक्स मिरर आहे, त्याची फोकल लेंथ आहे 20 सेंटीमीटर. ठीक आहे, हे मनाची देतोय मी क्वेश्चन्स. प्रिन्सिपल ऍक्सिसवर ह्या एक स्टिक पडली अशी. मी काय म्हणतो, तिचे दोन हे समजा हे, हा पहिला बी पॉइंट जो आहे तो ह्याच्यापासून काहीतरी 40 सेंटीमीटरवर, आणि ह्या स्टिकची जी लेंथ आहे ती आहे 20 सेंटीमीटर. तर तुम्हाला ह्या स्टिकची जी इमेज असेल ती किती लांबीची तयार होईल ते काढायचं. तुम्ही हा क्वेश्चन फर्स्ट टाइम बघताय त्यामुळे थोडंसं डेंजर आणि वेगळं वाटेल, पण एकदा ट्राय करा. मी तुम्हाला 5 मिनिटं देतो विचार करण्यासाठी. इफ यू वॉन्ट यू कॅन ट्राय दिस. ट्राय कराल का? काय एक्सप्लेन करायला पाहिजे? क्वेश्चन कळला का सगळ्यांना? हो सर, कळाय. हो सर. एक काठी ठेवली आहे प्रिन्सिपल ऍक्सिसवर 20 सेंटीमीटर लांबीची, त्यातलं जवळचं जे टोक आहे ते 40 सेंटीमीटर लांब आहे पोलपासून. तर त्याची इमेज जी आहे, आता कॉन्व्हेक्स आहे म्हटल्यावर व्हर्च्युअलच बनणार आहे, त्याची लांबी किती असेल? 20च असेल, 20 पेक्षा कमी असेल, काय असेल ते बनवा बघू. आणि हा तुम्हाला जमला का नाही, एनटीएससी स्टेज तुम्ही क्रॅक करताय, समजून घ्या, स्कॉलर बनताय तुम्ही.
आणि ट्राय करायचं रे सगळ्यांनी, प्रत्येकानं. मी कुणाला पण विचारेन बरं का, मला काय ट्राय केलं ते सेंड करायला. मला फरक पडत नाही तुमचं आन्सर बरोबर आले चुकीचं आले. ट्राय केलं पाहिजे सगळ्यांनी. युगंधर कसं केलंस मला सेंड कर, म्हणजे बेसिक लॉजिक सांग मला, एका वाक्यात एक्सप्लेन कर तू कसं केलंस. ट्राय करून सांग. हा सर 1 मिनिट सांगतो. ठीक आहे. अर्जुन तू पण सांग. सर क्वेश्चन परत एकदा रिपीट करता. हे बघ, एक कॉन्व्हेक्स मिरर आहे, कॉन्व्हेक्स आहे ना. हा ह्याच्या प्रिन्सिपल ॲक्सिसवर एक काठी ठेवली आहे, स्टिक ठेवली आहे, तिची लांबी 20 आहे. त्याचं पहिलं जे टोक आहे ते पोल पासून 40 सेंटीमीटरवर. ह्याची इमेज फॉर्म होईल का नाही, होणार का नाही, होय. तर त्याची लांबी किती असेल असं विचारलंय. ओके सर. थांब, सेंटर ऑफ कर्व्हेचर इकडे नसतं त्याचं. हे 1 मिनिट, इथलं लाईट गेली आहे, मी व्हिडिओ ऑफ करतो. अरे यार, ठीक आहे असू दे, लेक्चर चालू राहू शकतं आपलं. हिंट देऊ का रे पोरांनो? एक मिनिट सर. ठीक आहे, करा करा. मला युगंधर ते नको होतं, मला हवं होतं की काय लॉजिक वापरलंस म्हणजे सुरुवात करताना. कदाचित यशराज तुझं आणि अथर्वचं कदाचित करेक्ट आहे, मला बघायला पाहिजे एकदा, बघूया. चला हिंट देतो, ऐका. असे जेव्हा क्वेश्चन येतील की नाही, ठीक आहे, असे जेव्हा क्वेश्चन तुमच्या समोर येतील कधी कधी, त्यावेळी तर 2 ऑब्जेक्ट घ्यायचे. ह्याला एक वेगळा ऑब्जेक्ट म्हणायचा आणि ह्याला एक वेगळा ऑब्जेक्ट म्हणायचा. पोरांनो समजलंय की मी काय म्हणतोय? हो सर. ह्याची इमेज कुठं तर बनेल समजा इकडं, फॉर एक्झाम्पल, मी माहित नाही मला कशी बनेल काय बनेल, आणि ह्याची इमेज समजा इथं कुठंतरी बनेल. पण बाकीचे मधले जे पॉइंट्स असतील त्यांचं ह्याच्यामध्येच बनेल ना कुठंतरी. अरे कळलंय का? आणि काठी मग असे तयार होईल ते. हो सर. हो सर. हे लॉजिक आहे याच्या मागचं. तुम्हाला सगळ्यांना खरंच कळाले का बघा एकदा. तुमचं इमॅजिनेशन चांगलं असेल तर कळेल तुम्हाला. हो सर. हो सर. एकदा मला परत एकदा सांगा बरं का, परत म्हणायला नाही सर कळालं नाही म्हणून. त्यामुळे आत्ताच एकदा विचारा मला काय डाऊट असेल तर, मी जे एक्सप्लेन केलं याच्यात. एका तासानं नाही विचारायचं काय झालंय म्हणून. मी काय म्हटलं, ही जी काठी आहे त्याचे जे कडेचे पॉईंट्स असतील त्यांना डिफरंट ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करायचं, त्यांच्या इमेज काढायचे. मग जर समजा बी पॉईंटसाठी काढलं, पॉईंट बी, तर त्याच्यासाठी ऑब्जेक्ट डिस्टन्स किती असेल? रेज इकडे जातील ना याचे, 40. मायनस 40. कळलं का? फोकल लेंथ प्लसच असणार नेहमी. मग ह्याची इमेज काढता येईल की नाही कुठं असेल ती व्ही बी, कशी असणार? यू एफ अपॉन यू मायनस एफ. हा फॉर्म्युला सगळ्यांना येतो का आता वापरता? -40 फोकल लेंथ किती आहे त्याची? 20 अपॉन -40 -20. ह्यानं जर तुम्ही आन्सर काढलं तर किती येतं बघा हे सोडवून. 800. 13.63. एक मिनिट बघूया आपण. -800 आणि खाली किती येणार? -60. म्हणजे 60च ना, हे मायनस मायनस कॅन्सल होईल. 80/6 म्हणजे 40/3 येईल का रे? हो सर. ओके. आणि व्ही ए, मग आता पॉईंट व्ही ए साठी, पॉईंट ए साठी ऑब्जेक्ट डिस्टन्स बदलेल ना, किती असेल तो सांगा भाऊ? -60. -60. मग व्ही ए किती येईल? यू एफ अपॉन यू मायनस एफ मध्ये जर पुट केलं तर किती येणार ते? -60. फोकल लेंथ मिरर तीच आहे ना, त्यामुळे इथं 20 अपॉन -60 -20.
एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना कळायला लागले मी काय केलं इथं? एव्हरीवन. हो सर. हो सर. आणि हो, सर. तुमच्यातली ज्यांनी ह्यांनी ट्राय सर. केलं असेल ह्या क्वेश्चन, ठीक आहे. आता तुमच्यातल्या कुणाकुणाला हे पण वाटलं असेल की सर मिड पॉईंटला घेऊन करूया आपण, ठीक आहे. त्यांचं सुद्धा मी चुकीचं म्हणत नाही, त्याने ऍटलिस्ट ट्राय तरी केलं त्याला घेऊन, दॅट इज गुड. असं पण होऊ शकतं ना सर, ॲव्हरेज काढतो मी यांचा. तुम्ही तुमच्यातल्या कुणी असं जरी केलं असेल की बाबा 50 सेंटीमीटर घेऊन करतो, तरी पण चालेल मला. म्हणजे आन्सर चुकीचं येणार ठीक आहे, पण तुम्ही ट्राय केले, काहीतरी लॉजिक लावून ट्राय केलं, ठीक आहे. पण मेथड जी आहे ती ह्याच्या मागची अशी आहे, सेपरेट सेपरेट सोडवावं लागतं यांना, ठीक आहे. मग किती येणार बघा, -1200 अपॉन -80, बरोबर ना. म्हणजे 0 0 कट होईल, मायनस मायनस कट होईल, 4 दुनी 8, 4 त्रिकोण 12, सो 30/2 म्हणजे 15 येतं का रे? हो सर. ओके. मग 40/3 ला कसं लिहू शकता? आता बघा, हे 40/3 ला कसं लिहू शकतो आपण पॉईंटमध्ये, सांगा बघू. 13.33. मुलांनो, तुम्हाला नसेल कळाल तर मला सांगा बरं का एकदा, हे नाही कळाल ते नाही कळाल, ठीक आहे. शांत बसू नका. समजले सगळ्यांना एकदा? हो सर. हो, सर. त्यानंतर हे किती येतं बघा, 40/3 म्हणजे किती, 13.3 येईल ना रे. हो सर. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, बी ऑब्जेक्ट जो आहे तो 13.3 पोल पासून मेजर करतो आपण, तो थोडासा जवळ असेल, आणि त्यानंतर इथं तो ए पॉइंट असेल बघा. म्हणजे तुमची इमेज उलटी तयार होते अशी, येते का लक्षात? मग हा 13.3 आहे आणि हा 15 आहे. मग राहिलेला ही जी लेंथ असणार आहे याची, ही लेंथ कशी काढू शकतो आपण? 15 - 13.3, दॅट विल बी 1.6, अप्रॉक्सिमेटली 1.6 और 1.7 सेंटीमीटर. लक्षात आले का सगळ्यांना? हो सर. ओके. त्यामुळे हो, जे सर. ट्रक वगैरे असतील काय असतील तर ते एवढे मोठे, आता ऑब्जेक्ट एवढा होता तर त्याची इमेज फक्त एवढीच तयार होते, छोटीशी लहान. त्यामुळे आपण असले मिरर गाड्याला वापरतो. ट्रक अख्खाच्या अख्खा दिसत नाही तुम्हाला, म्हणजे दिसतो पण कंप्रेस होऊन दिसतो तो. नेक्स्ट टाइम सोडवू शकाल का रे असले क्वेश्चन्स? हो सर. हो, हो सर. सर. एक्झॅक्टली असंच एक क्वेश्चन ट्राय करून दाखवताय हो, मला, सर. कॉन्केव्ह मिररसाठी. हो, सर. हो सर. प्रॅक्टिससाठी, फक्त प्रॅक्टिससाठी, ठीक आहे, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तुमचा. आणि हा ट्राय करायचा बरं का रे सगळ्यांनी सुद्धा, लॉजिक कळालं ना सगळ्यांना, त्यामुळे हे ट्राय करू शकतो. समजा हो, सर. एक कॉन्केव्ह मिरर आहे, तिची फोकल लेंथ आहे 40 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. त्या प्रिन्सिपल ॲक्सिसवर एक काठी ठेवली आहे मी, वरच्या सारखाच क्वेश्चन आहे, ठीक आहे. एक मिनिट आहे, 40 नका घेऊयाला, थोडं कमी घेऊ, 40 मध्ये भरपूर होतं. 20 सेंटीमीटर घ्या, ठीक आहे. आणि मी काय केलं, इथे एक छोटीशी स्टिक ठेवली समजा, ठीक आहे. किती लांबीची? 10 सेंटीमीटर लांबीची. आणि त्याचं हे जे टोक आहे ते मिरर पासून 40 सेंटीमीटरवर, ठीक आहे. तर मला सांगा हिची इमेज केवढ्या लांबीची तयार होईल? फाइंड द लेंथ ऑफ द इमेज. ओके. अर्जुन, मगाशी जे लॉजिक लावलं होतं ते आता लावलं का?
नाही सर. अरे का नाही लावलं? ट्राय कर जरा. म्हणजे आता तुझं आले आन्सर, पण ते इथं लावलं चाललं असतं. ठीक आहे. हा नीटला पडलाय बरं का रे क्वेश्चन. म्हणजे हे जे घेतोय ना मी, जेईला पण पडला एक दोनदा. चांगला क्वेश्चन आहे. दोन पॉइंट्स घेऊन केले ना रे सगळ्यांनी त्याच लॉजिकनं? सांगा. हो सर. ओके. हो सर. इकडच्या पॉइंटला ए म्हटलं, इकडच्या पॉइंटला बी म्हटलं. बी पॉइंट किती लांबीवर आहे? 40 सेंटीमीटरवर आहे. बी साठी कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का रे? कोण सांगेल का मला? नाही. कुठं आहे बी? कुठल्या पॉइंटवर आहे? काय म्हणतो त्याला आपण? कर्वेचर. ठीक आहे, तरी पण तुम्ही ट्राय केला असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. शेवटी तुम्हाला तेच आन्सर मिळेल. ए पोरांनो, तुम्हाला कळलं का मी काय म्हणलं ते? हो सर. हो सर. हो बी सर. तुमचा कुठं असणार? सेंटर ऑफ कर्वेचरवर. त्यामुळे त्याची इमेज तिथंच तयार होईल ना. त्याला सोडवायची गरज नाही. तुम्हाला फक्त ए साठी सोडवायचं याला. मग पॉइंट ए साठी तुमचा ऑब्जेक्ट डिस्टन्स किती असेल बोला? -50. -50. मग इमेज काय येणार? UF अपॉन U मायनस एफ. यू किती आहे? -50. फोकल लेंथ काय घ्यायची रे? प्लस का मायनस? निगेटिव्ह. मायनस. कॉन्केव्ह. ओके. अपॉन -50 मायनस ऑफ -20. इथं प्लस मायनस मध्ये काय गडबड केली की नाही? आन्सर सगळं चुकतं बरं का रे. त्यामुळे काळजी घ्यायची व्यवस्थित. सो दिस विल बी 1000. मायनस मायनस प्लस होणार आणि खाली -50 + 20 म्हणजे -30 येणार आहे. 0 0 कट होईल. सो -33.3 च्या आसपास काहीतरी येईल बघा. हे बरोबर ना रे? हो सर. -30.3 म्हणजे कुठं येणार? इकडं कुठं तरी येणार ते. हा तुमचा ए पॉइंट बनणार. ए डॅश आणि बी डॅश म्हणूयाला आपण. तर तुमची काठी अशी दिसेल बघा त्याची इमेज. ए तुम्हाला इमेजिन झाले का सगळ्यांना खरंच? हो सर. आणि हा किती लांब असणार? हा पॉइंट पोल पासून असतात हे सगळे डिस्टन्सेस. मग राहिलं किती? ही लेंथ. ही जी लेंथ असणार ही 40 - 33.3 म्हणजे किती असणार? 6.7 सेंटीमीटर. बघा एकदा तुमचं कुठं सिली मिस्टेक झाली आहे, काय झालंय का? जमतील ना रे असले क्वेश्चन सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ट्राय करायचे. तुम्हाला बेसिक लॉजिक कळालं झालं रे. 2 पॉइंट घेऊन करायचे आहेत म्हणून. ह्याच्यात काठी जर खूप लहान असेल ना, डिफरन्सिएशन वगैरे यूज करावं लागतं. तसले क्वेश्चन मेन्सला पडतात आणि कधी कधी ॲडव्हान्सला. ॲडव्हान्सला आता पडायचे बंद झालेत ते. पण ते तुम्ही 11वीत गेला तरी शिकाल, त्याचं टेन्शन नका घेऊ. -33 चे थांबा पोरांनो, एक मिनिट. तुम्ही जेव्हा इथं यू मायनस वगैरे घेताय की नाही, -40 किंवा हे सगळं, हे फक्त फॉर्म्युल्यामध्ये यूज करण्यासाठी वापरायचं बरं का रे. तुम्हाला ते लेंथ काढायची की नाही, त्यावेळी मायनस प्लस काही घ्यायचं नाही त्याचं. मला क्लिअर कट दिसतंय की नाही रे? हे 40 आहे आणि हे किती आहे? 33.3. इथं मायनस प्लस काही लावायचं नाही. राहिलेला डिस्टन्स किती असणार? हा 6.7. इथं मायनस प्लस लावलं की सगळं बिघडेल. हे समजलंय का तुम्हाला? हो सर. ओके. इथं करतात बरं का मुलं. बरं झालं तू विचारलं सार्थक मला. कारण इथं -33.3 आले ना, मग 40 मायनस -30 मध्ये प्लस करतो आपण ते. पण हे मायनस कशामुळे आले? मिरर फॉर्म्युला. जेव्हा मिरर फॉर्म्युला वगैरे कराल त्याच मायनस प्लस पकडायचं आहे फक्त. बाकी लेंथ वगैरे काढण्यासाठी तुम्ही हे नाही पकडायचं. ठीक आहे? त्यामुळे ही काळजी घ्याल प्रत्येक वेळी. हे समजले सगळ्यांना? 100%? हो सर. अजून एक क्वेश्चन देऊ का रे? हो सर. कराल का? हो सर. हो सर. एक क्वेश्चन देतो जो जेईला पडलेला आहे. ठीक आहे? सोपा आहे, म्हणजे
तुम्ही जर इमॅजिनेशन चांगलं असेल तर तुम्हाला जमेल. त्याने काय म्हटलंय, एक कॉन्केव्ह मिरर आहे अशी, आणि मी तुम्हाला साधे साधे क्वेश्चन आता घ्यायचं बंद केलंय. तुम्हाला बेसिक फॉर्म्युले वगैरे येतात ना आता, मिरर फॉर्म्युले वगैरे. हो सर. हो सर. मग आता लॉजिकल क्वेश्चन्स घ्यायला लागलोय मी. तुम्हाला हवं असेल तर बेसिक फॉर्म्युले मी परत घेतो, काय प्रॉब्लेम नाही आहे तसा. समजा ही कॉन्केव्ह मिरर आहे आणि ए नाही, थांबा 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 थांबा, कॉन्केव्ह नव्हती ती, कॉन्व्हेक्स होती. हां बरोबर, अबे यार कॉन्व्हेक्सच होती, सॉरी. एक कॉन्व्हेक्स मिरर आहे अशी. मी स्वतःच तयार करतो, मला पण एक्झॅक्टली आठवेना, तो बनवून देतो मला, थांबा. आणि इथे एक प्लेन मिरर होती अशी, ठीक आहे. आणि काय म्हटलंय, ही प्लेन मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर ह्यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो आहे काय 20 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि एक ऑब्जेक्ट इथं ठेवलाय समजा, दिस इज ऑब्जेक्ट. आता याच्या लेंथ वगैरे दाखवत नाही मी, कारण त्याची गरज नाही आपल्याला. आणि तो ऑब्जेक्ट ह्या मिरर पासून, कुठल्या कॉन्व्हेक्स मिरर पासून 50 सेंटीमीटरवर. तुम्हाला सेटअप कळलाय का पोरांनो? बघा एकदा व्यवस्थित. हो सर. हो सर. सगळ्यांनी खरंच एकदा बघा, कारण हे परत एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये, ह्याच्या पुढे जायचं आहे मला थोडंसं. त्यामुळे एकदा ह्यात खूप डाऊट असेल तर विचारा आत्ताच, ठीक आहे. आणि हे हॅबिट लावून घ्या रे, तिथले तिथंच विचारा मला डाऊट्स. कळलंय सगळ्यांना एक्झॅक्टली? पुढे जाऊ शकतो? हो. ओके. हो सर. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन शिकवलं होतं बघा, की जर प्लेन मिरर असेल त्याच्यासमोर 3 सेंटीमीटरवर जर असेल समजा एखादा ऑब्जेक्ट, तर इमेज कुठे तयार होते? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर. एस थांबा, सगळ्यांना येतं नाही? हो सर. याच्यासाठी मिरर फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाहीये. याच्यासाठी मिरर फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाही, डायरेक्टली कळतं मला. मला कोण सांगेल का, एक साधा क्वेश्चन विचारतो तुम्हाला. मिरर अशी ठेवली आहे समजा, आणि ऑब्जेक्ट इथं आहे, त्याची इमेज इथं तयार होईल, बरोबर का? हे येतं ना सगळ्यांना? हो समजा सर. ऑब्जेक्ट हो इथं सर. असेल, इमेज तयार होईल का त्याची? दिस इज ऑब्जेक्ट, इमेज तयार होईल का? हा डिस्टन्स समजा काहीतरी 5 सेंटीमीटर, नाही. होणार का नाही होणार? इमेज कधी तयार होते रे? काय झाल्यावर इमेज तयार होते सांगा बघू? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन. मग लाईट इथून जाणार नाहीत का याच्यावर, असे रिफ्लेक्शन होणार नाही का? पोरांनो काय विचारतोय मी, बोला. होणार. होणार ना. त्यामुळे ह्याची इमेज तयार होते. कुठं होते? इथं होते. पण ते इमेजला बघण्यासाठी तुम्ही त्याच्या फील्ड ऑफ व्ह्यू मध्ये असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला ते दिसणार नाही. तुम्हाला आठवते ना फील्ड ऑफ व्ह्यू वगैरे? हो सर. ए पोरांनो, तुम्हाला खरंच कळलंय का मी काय म्हणलंय ते? कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हो बरं का? सर. एकदा विचारायत काय डाऊट असेल तर. नेक्स्ट टाइम इमेज तयार होणार का? तर होणार. फक्त का दिसत नाहीये मला मग? कारण मी त्याच्या फील्ड ऑफ व्ह्यू मध्ये नाही. मी इथं उभारून बघू शकतो का रे त्याला, इमेजला त्या? मला इथं जायला पाहिजे ना ह्याच्यात. ए थांबा, सगळ्यांना कळलंय का हे? खरंच खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत बरं का हे, हो सर. ठीक आहे. तर इमेज तयार होणार. मग मला सांगा, हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याच्या किती इमेजेस तयार होतील रे? म्हणजे आता सध्या पहिल्या रिफ्लेक्शनला ह्याचे थोडे रेज ह्या प्लेन मिररवर पण पडतील की नाही? येस ऑर नो? हो सर. आणि हो थोडे सर. रेज ह्याच्यावर पण पडतील की नाही असे? त्यामुळे किती इमेजेस तयार होणार आहेत? 2. अरे कळलंय का खरंच? हो सर. हो सर. ठीक आहे. मग तुम्हाला काय म्हटलंय, ह्या मिरर 1 मुळे जी इमेज तयार झाली आणि मिरर 2 मुळे जी इमेज तयार झाली ती एकाच पॉइंटला तयार झाली, तर हिची फोकल लेंथ किती असेल सांगा? तुम्हाला क्वेश्चन कळला का मी काय म्हटलं ते? हो सर. करा बघू ट्राय.
चला, आणि नसेल कळला तर आत्ताच विचारा. ए काय आन्सर तयार होतं काय तुझं? मला फोकल लेंथ पाहिजे बाळ. कुठं तयार झाली ते नाही, कारण कुठं तयार झाली ते लगेच कळते आपल्याला इथं बघितल्या बघितल्या. आणि हा प्युअरली जेई साठी क्वेश्चन आहे बरं का रे. आणि तुम्हाला जर नाही सुटला तर एवढं टेन्शन नका घेऊ. कधीतरी मी असा एखादा क्वेश्चन घेईन यातला. आरुष, क्वेश्चन कळलाय तुला? ओय हिरो, काय विचारतोय? युगंधर. हो सर, कळालाय क्वेश्चन. ओके, करा, ट्राय करा. लाईट आली. ओके, तिघांचा आन्सर सेम आलाय रे. सार्थक, तुझा आन्सर थोडंसं वेगळा आहे यांच्यापेक्षा, पण ॲटलिस्ट यू ट्राईड. गुड. आणि एन्जॉय करायचं बरं का रे हे सगळं. याचा लोड घ्यायचा नाही उगच. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, मी जर 10 क्वेश्चन घेतले त्यातले 5 समजले आणि 3 तुम्हाला जमले तरी सुद्धा सफिशियंट आहे फाउंडेशनला. त्यामुळे उगच जमत नाही वगैरे रडायचं नाही. कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि पुढं सरकायचं. न्यूमरिकल्स वगैरे आत्ता नाही जमले, 11वीत कराल ना, काळजी नका करू. ठीक आहे. सर आवाज कट होतोय भरपूर. सर आवाज कट आला. मी काय फिलॉसॉफी झाली कुणीच नाही ऐकली. ठीक आहे, राहू दे. ए पोरांनो ऐका, प्लेन मिररचं सांगू शकता नाही कुठे इमेज फॉर्म होईल इथं? अरे बोला. हो सर. ठीक आहे, प्लेन मिरर समोर किती लांबीवर आहे ती इमेज ऑब्जेक्ट? 30 वर. मग तयार कुठे होणार त्याची 30. इमेज? 30 वर होईल की नाही? हो त्यातला ऑलरेडी 20 खाल्ला, हो, म्हणजे sir. राहिला किती? 10. ए पोरांनो कळले का? येस सर सर. आवाज हो. कट होतोय. हे आवाज कट होतोय माझा, अजून कट होतोय? सिद्धाई नाही सर. नाही नाही सर. नेटवर्क येते आता. नेटवर्क एकदा बघशील. येतोय काय माझा आवाज आता? आता सांग. नाही सर. तुझ्या इथलंच नेटवर्क काहीतरी आहे, बघ जरा व्यवस्थित. ए सगळ्यांना कळलंय का हे? एकदा बघा. प्लेन हो मिरर सर. 30 सेंटीमीटर समोर असल्यावर मागं सुद्धा 30 सेंटीमीटर तयार होईल ना. मध्ये मिरर आहे वगैरे याचा काही संबंध नसतो. व्हर्च्युअल इमेज आहे ती, तिला काही फरक पडत नाही. अरे कळलंय का? बोला. हो. हो Okay. सर. सर. आता हे लॉजिक ज्यांनी वापरले त्यांना क्वेश्चन सुटल्या जमाया. पुढं मग काय झाले? सिली मिस्टेक झाले असतील. मग मी असं म्हणू शकतो का रे की मिररच्या मागे 10 सेंटीमीटरवर इमेज तयार झाली ह्या कॉन्व्हेक्स मिररच्या, आणि कॉन्व्हेक्स मिररची इमेज पण इथंच तयार झाली पाहिजे ना, ह्याच पॉइंटला. हो सर. हो सर. इमेज ड्यू टू convex and plane mirror, याला कॉलिमेट सुद्धा म्हणतात किंवा कोइन्साइड म्हणतात. ठीक आहे, एवढं टेन्शन नका घेऊ, कोइन्साइड म्हणा तुम्ही त्याला. म्हणजे मी असं म्हणू शकतो का रे, फॉर कॉन्व्हेक्स मिरर
बघा मी जे म्हणतोय तुम्हाला कळलंय का सांगा, नाहीतर परत विचारा मला. फॉर कॉन्व्हेक्स मिरर u इज इक्वल टू -50 सेंटीमीटर अँड v इज इक्वल टू +10 सेंटीमीटर. सांगा. हो सर. हो सर. सर. तुम्ही जे सोडवलंय ते ह्याच बेसिक लॉजिकवर सोडवलंय का? हो सर. हो सर. हो सर. 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f ह्यानं सोडवू शकता, और f इज इक्वल टू uv/uf u + v न सोडवू शकता. तुम्ही कुठली मेथड वापरताय ते बघा. कन्सेप्ट कळाली का बघा एकदा, आणि कळाली असेल तर हे सोडवून बघा काय येतं. आन्सर काय येतं रे असं सोडवल्यावर? 12.5 येतं. 12.5 हो येते सर. सर. मग झालं, मग तुम्हाला जमलंय सोडा. जेही करताय क्रॅक तुम्ही आता. हे 12वीच्या पोरांना शिकवायला भीती वाटते आम्हाला. मला एवढ्या लवकर कसं काय कळायला लागले रे. गुड. परत एकदा विचारतो, कोणाला डाऊट असेल तर सांगा. सिद्धांनी आवाज येतोय माझा आता क्लिअर? अजून येत नाहीये? हो सर, येतोय पण जरा. हे सगळ्यांना जमलंय ना रे क्वेश्चन? एव्हरीवन? हो सर. हो सर. ओके. अजून एक क्वेश्चन देऊ का? आता हो सर. साधा क्वेश्चन देतो तुम्हाला. कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट स्ट्रॉंग होती का बघा. होत असेल तरच मी पुढे जातो. होतीये ना? हो सर. ओके. हो सर. टेन्शन नका घेऊ, चिल. जरा साधे क्वेश्चन घेतो आता, थांबा. मॅग्निफिकेशन मी उद्या शिकवेन तुम्हाला. मॅग्निफिकेशन जनरली लगेच शिकवलं जातं, मला त्याची गरज आत्ता लगेच वाटत नाहीये. की बाबा मी 2 सेंटीमीटरची कॅन्डल ठेवली तर ती किती सेंटीमीटरची दिसेल, असले क्वेश्चन्स. हा क्वेश्चन तुम्ही करू शकताय रे पोरांनो. फक्त स्टेबल ठेवायचं मनाला. सोपा क्वेश्चन आहे, वरच्यासारखा अवघड नाहीये. इथं समजा एक कॉन्केव्ह मिरर आहे अशी, तिची फोकल लेंथ आहे 30 सेंटीमीटर, आणि इथे एक कॉन्व्हेक्स मिरर आहे, तिची फोकल लेंथ आहे 30 सेंटीमीटर. सेम फोकल लेंथ. मी एका ऑब्जेक्टला मध्ये ठेवला इथं, बरोबर मध्ये. ह्या 2 मिरर्स मधला डिस्टन्स किती म्हणू मी? एक मिनिट. 30, 60, 80 सेंटीमीटर. मग हा डिस्टन्स किती असेल रे पोरांनो, सांगा भाऊ? 40. 40. आता ह्या ऑब्जेक्ट मधून रेज इकडे पण जातील, आणि ह्या ऑब्जेक्ट मधून रेज इकडे पण जातील. जेव्हा हे रेज इकडे जातील, ह्याची एक इमेज तयार होईल. ह्याच्यामुळे काहीतरी समजा, ह्याच्यामुळे इमेज जी तयार होईल त्याला मी I1 म्हणतो, आणि ह्याच्यामुळे सुद्धा काहीतरी इमेज तयार होईल, त्याला मी I2 म्हणतो. कुठं पण होऊ देत. म्हणजे जर समजा म्हटलं ह्याची इमेज इथं तयार झाली, ह्याची इमेज इथं तयार झाली, काय पण झालं असेल समजा, तर त्या 2 इमेजेस मधला डिस्टन्स सांगायचा मला. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला? हो सर. काढा भाऊ.
पहिला तुम्हाला इमेज कुठं होईल ते तरी काढता येईल ना साधा फॉर्म्युला वापरून पोरांनो. कॉन्केवची कॉन्व्हेक्सची नंतर सोडवू ना, पुढं काय असेल ते बघू नंतर. पहिल्यांदा कॉन्केवमुळे साधा क्वेश्चन आहे, कॉन्केवमुळे झालेली इमेज काढा पहिल्यांदा. करा. कॉन्केवसाठी यू किती असेल बघा, व्ही किती, एफ किती असेल बघा, व्ही काढा. असा पण एक पडलाय क्वेश्चन. हॅलो सर, हा बोल की. क्वेश्चन परत एकदा सांगता, आवाज नीट येत नव्हता. ठीक आहे. दोन मिरर आहेत, एक कॉन्केव आहे, एक कॉन्व्हेक्स आहे, दिसते का? हो. त्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स आहे 80 सेंटीमीटरचा. ठीक आहे. हा. आणि बरोबर मध्ये एक ऑब्जेक्ट ठेवलाय, म्हणजे कुठल्या पण मिरर पासून 40 सेंटीमीटरवर, बरोबर ना? हा. आता ह्या ऑब्जेक्टची ह्या मिररमुळं जी इमेज तयार होईल, समज इथं झाली, समज म्हणतोय मी, मला माहित नाही तिथंच होईल का, पण इथं तयार झाली समज. ठीक आहे, कळलं का? आणि ह्या ऑब्जेक्टची ह्या मिररमुळं समज इमेज इथं तयार झाली, तर ह्या दोन इमेज मधला डिस्टन्स सांगायचा. क्वेश्चन कळला का? हा, कळलं. ओके. ट्राय करा रे, घाबरू नका. तुम्हाला जे फाउंडेशन लेवलला घ्यायला पाहिजे की नाही मी, ते ऑलरेडी वर संपलेलं आहे. हे थोडंसं ऍडव्हान्स मध्ये घेतोय मी आता सध्या. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही बेसिक समजून घ्या. हे तुम्हाला नुसतं समजले जरी नाही क्वेश्चन, तरी सुद्धा भरपूर आहे बरं का रे. घाबरायचं नाही उगाच कशाला सुद्धा. ज्यांना अप्रोच लक्षात येत नाही त्यांच्यासाठी थोडी इनिशिएशन करून देतो, बाकीच्यांनी सोडवा. मला सांगाल तर का रे, कॉन्केव मिररसाठी यू किती घेतला तुम्ही? बोला. कॉन्केव मिररच्या समोर आहे ना ती, -40. त्याच्यासाठी फोकल लेंथ किती घेतली, प्लस का मायनस? -30. मग ह्याच्यावरनं व्ही काढता येईल की नाही तुम्हाला? काढा. एवढं तरी करा, काल सारखंच आहे ते. राहू दे पुढची मिरर वगैरे, किमान एवढं तरी सोडवू शकता ना, कालचा मिरर फॉर्म्युला शिकवला त्याच्यावरून. आणि सगळेजण ट्राय करत नाहीत बरं का रे. तुम्ही डिस्टन्स काढताना प्लस मायनस घेतला असलं की नाही, सगळं चुकणार आहे बरं का. सगळ्यांना हा डिस्टन्स आलाय का, -120 वाला? हो सर. ग्रेट ग्रेट. म्हणजे I1 जी आहे त्याची लोकेशन चुकली आहे माझी. I1 बघा, इथून -120 म्हणजे बघा 80 ला सुद्धा क्रॉस करेल ते, इकडं कुठं तर तयार होणार त्याची इमेज. तुम्हाला कळलंय काय म्हणतोय मी पोरांनो? हो सर. इकडं I1 असणार आहे पहिली आपली 120 सेंटीमीटरवर. यार मला पण माहित नव्हतं एवढी मोठी येईल. डेंजर आलं काहीतरी. ठीक आहे, असू दे. त्यानंतर ह्याच्यासाठी कॉन्व्हेक्स साठी यू किती घेणार तुम्ही सांगा बरं? यू किती घेणार कॉन्व्हेक्स साठी? 40. -40. इथं चुकला असाल तुम्ही.
इकडं हे रे कुठं जात आहेत? डावीकडे जात आहेत ना, त्यामुळे इकडची डायरेक्शन प्लस घ्याल, इकडची डायरेक्शन मायनस घ्याल. मी मोजणार कुठून आहे हे थांबा, तुम्हाला कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, त्यामुळं वेगवेगळ्या मिररसाठी वेगवेगळं असू शकतं रे प्लस मायनस. ह्याच्यासाठी प्लस मायनस इकडे आहे म्हणलं, ह्याच्यासाठी पण प्लस मायनस असं नसणार आहे. ह्याच्या रेस वरून डिसाईड होईल ना प्लस मायनस काय घ्याल तुम्ही ते. मग हे किती घेणार? -40. एफ काय घ्याल रे? +30 का -30? +30. +30. आणि त्याच्यावर व्ही काढायचं. त्याच्यावरून काय काढायचं आहे? व्ही काढायचं. मग बघा, व्ही इज इक्वल टू UF/U - F. यू किती आहे? -40. एफ किती आहे? +30. यू किती आहे? -40 -30. किती येईल? -1200 डिवायडेड बाय -70. हे कट होईल, मायनस मायनस कट होईल. 120/7 म्हणजे किती येतं रे? 7 एके 7, 7 7 49, 17.1. 17.1 सेंटीमीटर. आणि हे प्लस आले म्हणजे कुठून मेजर करायचं? डावीकडं का उजवीकडं? डावीकडं. माझ्यासाठी ही प्लस आहे ना कॉन्वेक्स साठी. हे थांबा, तुम्हाला कळलं? तुम्हाला नाही कळाले? हँग होत नाही ना रे? समजले तुम्हाला सगळ्यांना खरंच हे? हो सर. हो सर. ओके, तर I2 इथं तयार झाली आहे माझी. कितीवर? 17.1 वर. मग मला एवढाच डिस्टन्स काढायचा नाही फक्त आता. येस ऑर नो? हो सर. मग हो सर. 120 मधला 80 गेलं निघून, म्हणजे इथे किती असणार? 40. किती असणार? 40. मग त्या 40 मधलं 17.5 निघून गेलं, राहिलं की 17.1 निघून गेलं, किती राहील? 22.9 राहतं का? नाही, बरोबर की? हो सर, बरोबर. हो सर. तुमचे प्राण उडालेत नाही रे? खरं खरं सांगा हा क्वेश्चन बघून. पण कन्सेप्ट कळाली का सांगा मला पहिल्यांदा ह्यातनं? काय जर क्लिअर झाले का तुम्हाला प्लस मायनस हो कसं सर, मोजायचं? कळालं. ठीक आहे. हो सर. क्वेश्चन सुटणं महत्वाचं नाहीये पोरांनो, ऐका. हा क्वेश्चन तुम्हाला सुटणं अपेक्षित नाहीये. मला हे मुद्दामून तुम्हाला शिकवायचं होतं की प्लस मायनस प्रत्येकासाठी फिक्स नसतं. ह्या मिररसाठी, कॉन्केव्ह मिररसाठी माझे रेज इकडे जात होते म्हणून ही दिशा प्लस पकडली, ही दिशा मायनस पकडली. पण कॉन्व्हेक्स साठी माझे रेज इकडे येत होते, त्यामुळे ही दिशा प्लस पकडली, ही दिशा मायनस पकडली. लक्षात आले सगळ्यांना खरंच? हो सर. ओके, हो सर. हे शिकला असाल तर भरपूर आहे यातनं. बाकी न्यूमरिकल वगैरे सोडून द्या, त्याचं टेन्शन नका घेऊ. न्यूमरिकल काय कधी पण सोडवाल तुम्ही. मला कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे, प्लस मायनस कसं घ्यायचं. दुसरी गोष्ट, डिस्टन्स काढताना इथं जर तुम्ही प्लस मायनस घेतला असेल, इथं प्लस आलं इथं मायनस आलंय, चुकणार आहे तुमचं. प्लस मायनस कधी घ्यायचं? ज्यावेळी तुम्ही मिरर फॉर्म्युला वापराल त्याच वेळेला. तुम्ही आता एक जेई मेनचा क्वेश्चन, म्हणजे त्या लेवलचा क्वेश्चन बघितलेला, ठीक आहे? हँग झाला असाल थोडस, ठीक आहे? वा, ठीक आहे. काय डाऊट आहे तुम्हाला कुणाला? ह्या क्वेश्चन मधला म्हणत नाही मी, कुठल्या पण कन्सेप्ट मधला ह्यातला तुम्हाला जिथं अडचण वाटतीये सांगा भाऊ. कुठं असेल तर सांगा मला, सर हा पॉईंट नाही कळाला वगैरे, काय पण असेल. ठीक आहे, नसेल तर मग अजून एक क्वेश्चन घेतो. म्हणजे फ्यूज उडायचे नाही ना रे डोक्याच्या. एक घेऊ शकतो का क्वेश्चन अजून एक, जर डाऊट नसेल? हो सर. हो सर. खरंच सेम टाईपचा घेऊ एक क्वेश्चन, पण ह्यात एक प्लेन मिरर घेतो, म्हणजे तुमचं जरा आयुष्य सोपं बनेल आता थोडंसं. चालेल का? चालेल. ठीक, हो सर. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त बघा. आणि हे तुम्हाला खरंच सांगतोय बरं का, हे मला बाकी 11वीच्या पोरांना सुद्धा घेताना, कारण त्यांचं फाउंडेशन झालं नसतं एवढं चांगलं, आणि तुमच्या एवढी ग्रास्पिंग नसते, तुमच्या एजला जेवढी असते तेवढी. मला सांगा, इथे कॉन्केव्ह मिरर आहे, ठीक आहे? याची फोकल लेंथ आहे समजा 20 सेंटीमीटर, ठीक आहे? आणि इथं एक प्लेन मिरर ठेवली मी अशी. ह्याची फोकल लेंथ किती असते रे?
सांगेल का कोणी? इन्फिनिटी. इन्फिनिटी. पोरांनो कळले का? हो सर. तुम्हाला हो, sir. सांगितलं आठवतंय ना, स्ट्रेट लाईनचा रेडियस ऑफ कर्वेचर इन्फायनाइट असतो. मग फोकल लेंथ काय असते? रेडियस ऑफ कर्वेचर डिवाइड बाय 2. इन्फिनिटीचा हाफ केल्यावर किती येणार आहे? इन्फिनिटीच येणार आहे ना रे. समजले का सगळ्यांना? हो सर. ओके. याची फोकल इन्फिनिटी, याची गरज नाही तुम्हाला, सोडून टेन्शन नाही. मग समजा इथे एक ऑब्जेक्ट ठेवलाय मी, ठीक आहे. ह्या दोन मिरर्स मधला डिस्टन्स आहे, 60 सेंटीमीटर, आणि मी इथून ठेवलंय हे 20 सेंटीमीटर, ठीक आहे. तर ह्याच्यामुळे जी इमेज तयार होईल त्याला मी I1 म्हणतो, ह्याच्यामुळे जी इमेज तयार होईल त्याला I2 म्हणतो. I1 आणि I2 मधला डिस्टन्स सांगायचा मला. तुम्ही हा क्वेश्चन ओरली पण करू शकता, हिंट देतोय मी इनडायरेक्टली, आणि सांगा आन्सर काय. मला माहित होतं तुम्ही याचा आन्सर पाठवणार. गुड अर्जुन, गुड. विचार करा बरं का रे, जास्त कॅल्क्युलेशन मध्ये घुसू नका, सिंपल लॉजिक अप्लाय करा, सुटतो तुम्हाला क्वेश्चन. यशराज विचार कर व्यवस्थित. सार्थक तू पण विचार कर व्यवस्थित, येईल, जमेल, गोंधळू नका. मयुरेश, मायनस कसं आलं रे? तुझा आन्सर करेक्ट आहे, पण मायनस कसं आलं त्यात? डिस्टन्स पाहिजे, प्लस मायनस काय नसतं. मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, कॉन्केव्ह मिररच्या सेंटर ऑफ कर्वेचर वर ऑब्जेक्ट असेल तरी इमेज कुठं बनते रे? तिथंच. हे कळलंय का सगळ्यांना? हो अरे सर. मग माझी इमेज इथंच बनेल ना, ऑब्जेक्ट पण इथंच आहे, इमेज पण इथंच बनेल. आणि प्लेन मिरर मुळे कुठं बनते? 20 सेंटीमीटर मागे. 20 सेंटीमीटर मागे. इथं I1 असेल. मग हा डिस्टन्स किती असेल? यार तुम्हाला कळाले का नाही? सोपा क्वेश्चन आहे. 40 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही इथं. थांबा एक मिनिट, तुम्हाला कळालं का सेंटर ऑफ कर्वेचर का म्हटलं मी? माझी फोकल लेंथ 20 आहे, मग रेडियस ऑफ कर्वेचर किती असणार? 40. इथं 60 मधलं 20 गेलं, राहिलं किती? 40. म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर वर आहे तो. हे तरी कळालंय का तुम्हाला? हो सर. एक्झॅक्टली कळालंय सगळ्यांना हे? हो सर. ओके. हो सर. आय होप तुम्ही कळाले सर. ठीक आहे. युगंधर समजले का रे? ओंकार, सार्थक, हे सांगा. हो सर. हो सर, समजले. हो लॉजिकल सर. क्वेश्चन आहे. मी हो सर. तुमच्या मागे का लागतोय? कारण हे क्वेश्चन घेतले ना, रिस्क आहे माझ्यासाठी थोडीशी. तुमचा इंटरेस्ट नाही गेला पाहिजे, हे माझ्यासाठी रिस्क आहे. मी अवघड क्वेश्चन घेतोय यातले, कारण सोपे क्वेश्चन घेऊन संपले, तुम्हाला ते जमायला लागलेत म्हणून घेतोय मी. ठीक आहे. तुमची जर रिक्वायरमेंट असेल, सर कालच्या सारखे क्वेश्चन घ्या, मी तसं घेतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. बिंदास सांगा मला. तुम्ही म्हणाल सर हे सोपे वाटतं, ॲडव्हान्स घ्या, ॲडव्हान्स घेतो मी. ठीक आहे, काळजी नका करू. फक्त तुम्हाला जसं वाटतं ना ते बघायचं.
तुम्हाला जर कळत असेल, मी सारखं सारखं विचारून इरिटेट का करतोय, कारण मला भीती आहे रे, ह्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स नाही गेला पाहिजे, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे सध्या. चालेल, मग आता मी जे राहिलेत 5 मिनिटं, आता मी जास्त घेत नाही. हे जे क्वेश्चन घेतलेत, तुम्हाला जर शक्य झालं ना गुगलला सर्च करा. तुम्हाला आता फक्त एकच पॉईंट राहतो मॅग्निफिकेशनचा, म्हणजे इमेज केवढी उंच असेल वगैरे ह्या गोष्टी, आणि त्या आपण उद्या डिस्कस करू. पण मिरर फॉर्म्युल्यावर कमांड आली असं वाटतंय तुम्हाला, प्लस मायनस घेण्यात वगैरे सगळं आता. हो सर. हां, ते जर आलं असेल तर तुमची मेन्स पर्यंतची तयारी झाली आहे. ॲडव्हान्सला कसे प्रश्न असतात, ॲडव्हान्सला इथं जे मी स्टिकवाला दिला होता की नाही एक्झाम्पल, ठीक आहे, किंवा हे स्पेरिकल नाही वापरणार, ते पॅराबोलिक वापरतील. पॅराबोलिक वापरले की त्याची इक्वेशन असते वेगळी, पण ती तुम्हाला आता जमणार नाही. त्यासाठी पॅराबोलाची इक्वेशन तुम्हाला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे की नाही 1/u, ह्याचं डिफरन्सिएशन करून सोडवावं लागतं मग कधी कधी. 1/x डिफरन्सिएशन वगैरे येतं का करता? हो सर. ते येत असेल तर ते पण येतील. आता काळजी नको करू, ॲडव्हान्स क्वेश्चन आता करण्यात पॉईंट नाही आहे. मला पण अगोदर ते स्वतः सोडवले पाहिजेत, कारण मी पण ॲडव्हान्सपर्यंतचे लगेच सोडवू शकतो असं पण नाही आहे, ठीक आहे. अगोदर मला व्हॅलिडेट केले पाहिजेत, त्यानंतर मी घेऊ शकतो. मी असंच म्हटलं ॲडव्हान्स, आत्ता तुमच्यासाठी ॲडव्हान्स म्हणजे मेन्स लेवल, ठीक आहे. आणि तुम्हाला हे जमत असेल तर इट इज वेल अँड गुड, डोंट वरी. चलो देन, ठीक आहे. आय होप तुमचे प्राण शाबूत आहेत तुमच्या जागी, ठीक आहे. हे करा क्वेश्चन्स परत एकदा अटेम्प्ट करून, खूप डाऊट वगैरे असले पाठवा मला, चालेल. चलो, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. Bye, sir. बाय सर. Guys.